आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दावोस दौऱ्यावरून परतले। दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार। स्थानिक कंपन्यांबरोबर दावोसमध्ये करार करणं हा एक क्रूर विनोद, तर एमओयू आणि फडणवीसांच्या कार्यकाळातील राज्यात आलेल्या परकीय उद्योगांसंदर्भात फडणवीस हे श्वेतपत्रिका काढतील का? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल। दावोसचे करार हवेतले नाहीत, जमिनीवर उतरलेत। गुंतवणुकीसंदर्भात पृथ्वीराज चव्हाणांना आनंद वाटायला पाहिजे। भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांचं चव्हाणांना प्रत्युत्तर। 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात येते। पृथ्वीराज बाबा, याच्याबद्दल तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे। राहिला प्रश्न इव्हेंटचा, तर इव्हेंट कसा करतात हे राहुल गांधींना विचारा। विजय शिवतारेंची शरद पवार अजित पवारांवर झहरी टीका, तर शरद पवार अजित पवारांना पुरंदरचा खंडोबा कधी दिसला नाही, टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली। मुख्यमंत्री होते 4 वेळा शरद पवार, अजित पवार 5 वेळा उपमुख्यमंत्री होते। राज्यातल्या सगळ्या देवस्थानांना पैसे यांच्या काळामध्ये दिले गेले, पण यांना पुरंदरचा खंडोबा बाकी दिसला नाही बरं का। शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका करण्याची आपली राजकीय पात्रता आहे का, हे आधी तपासावं। विजय शिवतारेंच्या वक्तव्यावरून रोहित पवारांचा फेसबुक पोस्टवरून सवाल, तर ज्या पक्षानं आमदारकी दिली, मंत्रिपद दिली, त्याच पक्षाला त्यांनी फसवलं, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असाही टोला। मिसगाईड करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी तो अपशब्द वापरला, नेत्यांसाठी नाही। विजय शिवतारेंकडून स्पष्टीकरण, तर माझ्या मतदारसंघाबद्दल बोलू नका, 50 वर्ष सत्ता असून सुद्धा सीमेवरची गावं आजही बकाल। शिवतारेंचा रोहित पवारांवर पलटवार। बिहार भवनासाठी जागा देतोय, फडणवीसांनी बैठक घेऊन जाहीर करावं। पाटण्यात सुद्धा 5 एकर जागा महाराष्ट्र भवनासाठी द्यावी, संजय राऊतांची टीका। आणि लोकांना सांगा की मी मुंबईत बिहार भवनला जागा देतोय आणि त्या बदल्यात आपण बिहार सरकारकडे एक मागणी केली पाहिजे की पाटण्यामध्ये आम्हाला 5 एकर जागा द्या, आम्हाला महाराष्ट्र भवन उभं करायचं। संस्कृतीची देवाणघेवाण करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, तर दिल्ली, गुवाहाटी यासह गुजरातमध्ये सुद्धा महाराष्ट्र भवन बांधलं, संजय शिरसाट यांचं राऊतांना उत्तर। दिल्लीमध्ये महाराष्ट्र भवन का बांधलं? गुवाहाटीला आपलं महाराष्ट्र भवन का बनतंय? तुम्हाला गुजरातला आपलं महाराष्ट्र भवन का बनतंय? हा प्रश्न जर त्यांनी विचारला तर संस्कृतीची देवाणघेवाण करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। आता बघूया जिल्हा परिषदेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्म्सचं वाटप। पदाधिकारी राजन साळवींना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप समोर, तर TV9 मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। धाराशिवमधील राजन साळवी यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल, तर तिकीट वाटप चुकीचं केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी साळवींना घेराव घालत जाब विचारल्याचा हा व्हिडिओ समोर। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्यानं शिवसैनिक आक्रमक। धाराशिवमध्ये शिवसेनेच्या 2 गटात राडा। पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीआधी 2 गट भिडले। शिवसेनेचे अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यामध्ये बाचाबाची। शिवसेनेतील कथित ऑडिओ क्लिपनंतर हा प्रचंड गोंधळ। राजन साळवींवर होत असलेले आरोप चुकीचे। तानाजी सावंत आणि राजन साळवी यांच्याकडे काही एबी फॉर्म्स दिले होते। साळवींनी जे केलं ते शिंदे आणि माझ्या माध्यमातूनच केलं, प्रताप सरनाईकांची ही प्रतिक्रिया। हे सगळे एबी फॉर्म तानाजी सावंत यांच्याकडे दिले होते आणि बाकीचे जे एबी फॉर्म होते राजन साळवी यांनी निश्चित केलेल्या उमेदवारांना वाट। एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री म्हणून माझ्या माध्यमातून राजन साळवीने केलेले, त्यामुळे राजन साळवींवर असा जर आरोप कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे। ऑडिओ क्लिपमधून राजन साळवींची बदनामी करणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होणार। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा, तर पक्षातील वरिष्ठांची बदनामी सहन केली जाणार नाही, सरनाईकांनी ठणकावलं। तर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया, तर याचा परिणाम महायुतीवर सुद्धा होतोय असंही वक्तव्य। काही ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हे घाणेरडं राजकारण करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा परिणाम महायुतीवर सुद्धा होतोय, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे। राजन साळवींच्या ऑडिओ क्लिपवर धाराशिवचे शिवसेना सह संपर्क प्रमुख अमरराजे कदम यांनी सुद्धा दुजोरा दिलाय। भाजपची दादागिरी सुरू आहे, आम्हाला सन्मानजनक वागणूक दिली जात नाही असं म्हणत नाराजी व्यक्त।
तर साळवींनी विश्वासात न घेतल्याचीही खंत. या संदर्भात सरनाईक आणि शिंदेंशी बोलणार असल्याचं वक्तव्य. तर शिंदे सेना गद्दारांची टोळी असून ही टोळी भाजप चालवते. ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंची टीका. राजन साळवींची ऑडिओ क्लिप खरी असल्याचाही दावा. शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्म्सचं वाटप झाल्याचा आरोप. ती टोळी आहे गद्दार लोकांची. ती भारतीय जनता पार्टी चालवती. जशी चालवायची जितनी बरी चावी रामने उतना चले खिलौना, तसा तो खिलौना आहे. मावळ तालुक्यातील कोणतंही काम पालकमंत्र्यांशिवाय होऊ शकतं. तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव न घेता अजित पवारांना टोला. तर दोन्ही महापालिकांपाठोपाठ आता जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. कार्यकर्त्यांना आवाहन. पालकमंत्री बदलले आणि आमचं काम थांबलं. पालकमंत्री कोणी असू द्या, आता काम नाही थांबलं. काळजी करू नका. पालकमंत्री जाऊ द्या, आता सरकार आपले, मुख्यमंत्री आपले, बजेट आपलंय. त्यामुळे या मावळ तालुक्यातल्या कुठल्याही विषया संदर्भात कुठलंही काम थांबणार नाही.